Hello students, in the last lecture we completed the enthalpy change for the atomic and molecular enthalpy for atomic and molecular change. Now in this lecture we will start with the standard enthalpy of formation. Now we consider a reaction H2 in its gaseous state plus half O2 oxygen also in its gaseous state. We will get H2O लिक्विड. आपण काय केले, हायड्रोजन गॅस रिॲक्ट केलाय ऑक्सिजन बरोबर आणि आपल्याला काय मिळाले H2O लिक्विड. H2O लिक्विडचं किती आहे 1 मोल ऑफ H2O. H2O काय असतं लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा ते लिक्विड स्टेट मध्ये असतं तेव्हा ते वॉटर काय असतं स्टँडर्ड स्टेट असते त्याची, आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनची पण ही काय स्टँडर्ड स्टेट. ह्यावेळी ह्या रिॲक्शनचा जो एन्थाल्पी आहे तो काय बघा डेल्टा आर ऑफ H0 स्टँडर्ड स्टेट मध्ये सगळे म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे H0 इज इक्वल टू -286 किलोजूल मोल इनवर्स. हा काय या रिॲक्शनचा स्टँडर्ड एन्थाल्पी आहे. पण आता बघा ह्या रिॲक्शन मध्ये झालंय काय, याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये कंबाईन झालेत किंवा एकमेकांबरोबर रिॲक्ट झालेत आणि काय मिळाले आपल्याला वॉटरचा 1 मोल ऑफ वॉटर मिळाले त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये. म्हणजे ही रिॲक्शन कसली आहे मी म्हणू शकेन फॉर्मेशन ऑफ वॉटरची ही रिॲक्शन आहे. फॉर्मेशन ऑफ वॉटर झालेलं आहे इथं किती, ते पण किती झालेलं आहे 1 मोल ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर. म्हणूनच याला ह्या एन्थाल्पीला मी आणखी एक नाव देऊ शकते, त्याला मी काय म्हणू शकते डेल्टा एफ ऑफ H0 म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर द फॉर्मेशन. तो पण किती असणार आहे सेमच 286 किलोजूल मोल इनवर्स. म्हणजे बघा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय, जेव्हा 1 मोल ऑफ कंपाऊंड त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये फॉर्म होते फ्रॉम कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स पासून, त्याला आपण काय म्हणतोय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. तर आता आपल्याला काय बघायचे डेफिनेशन फॉर द एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय असणार आहे डेफिनेशन बघा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची डेफिनेशन, एन्थाल्पी चेंज that accompanies formation of 1 mole of water. सॉरी 1 मोल, आता वॉटरच असणार आहे का नाही, कुठलेही कंपाऊंड असणार आहे. 1 मोल ऑफ कंपाऊंड in its standard state from its constituent atoms in their standard states. बघा आता डेफिनेशन पुन्हा एकदा बघूया आपण काय डेफिनेशन. एन्थाल्पी चेंज दॅट अकंपनीज फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इन इट्स स्टँडर्ड स्टेट फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स इन देअर स्टँडर्ड स्टेट. म्हणजे काय झालेले 1 मोल ऑफ कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी जो एन्थाल्पी लागतोय, एन्थाल्पी मध्ये चेंज होतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय एक स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आणि डिनोट कशाने करायचा तो डेल्टा एफ ऑफ H0. हाच काय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आता आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर्मेशन ऑफ CH4चं एक्झाम्पल आपण घेऊया. बघा फॉर्मेशन ऑफ CH4 मध्ये काय होतंय, कार्बन हा जेव्हा ग्राफाइट स्टेट मध्ये असतो तेव्हा तो त्याच्या काय स्टँडर्ड स्टेट मध्ये असणार आहे. बघा C ग्राफाइट प्लस टॉइस ऑफ H2 टू गिव्ह टॉइस ऑफ H2O काय असणार आहे, H2 कशामध्ये असणार आहे गॅसियस स्टेट मध्ये, आणि CH4 हा काय मिथेन म्हणजे तो पण काय असणार आहे गॅसियस स्टेट मध्ये. आता काय झाले बघा 1 मोल ऑफ CH4 मिथेन गॅस तयार झालेले कशापासून कार्बन आणि हायड्रोजन. हे कार्बन आणि हायड्रोजन पण कुठल्या स्टेट मध्ये त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये. मग तेव्हा हा जो डेल्टा एफ
H0 म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे बघा, -1 किलो जूल, सॉरी त्याची व्हॅल्यू किती आहे बघा, -78.4 किलो जूल मोल इनवर्स ही त्याची व्हॅल्यू आहे. म्हणजे काय बघतोय का बघा, काय झालं, 1 मोल ऑफ CH4 त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट ऍटम पासून तयार झाले, पण हे सगळे कशामध्ये आहेत, इन देअर स्टँडर्ड स्टेट, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. कळाले तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय, 1 मोल ऑफ सबस्टन्स किंवा कंपाऊंड तयार होण्यासाठी त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये तयार होण्यासाठी जो एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज होतो, एन्थाल्पी मध्ये चेंज होतो, त्यालाच आपण काय म्हणतोय, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आता साइन बघितलं तर इथं काय बघा, हे निगेटिव्ह साइन आहे. मग आजच्या पण एक्झाम्पल मध्ये आपण जेव्हा वॉटर फॉर्मेशनचे एक्झाम्पल बघितलं तिथं पण काय होतं, हे निगेटिव्ह साइन होतं. म्हणजे ही रिएक्शन कसली आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक म्हणजे काय होते बघा, हीट इज इव्हॉल्व इन दिस सिस्टीम, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय, हीट इव्हॉल्व होते, ऍब्सॉर्ब केली जात नाही, तर हीट काय केली जाते, बाहेर टाकली जाते सिस्टीम मधून. हे झालं आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन बद्दल. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. कंबशनचा एन्थाल्पी बघायचा आपल्याला. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. तर कंबशन म्हणजे काय असतं बघा, एखादं कंपाऊंड जेव्हा तुम्ही ऑक्सिजनच्या इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन बर्न करता तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो, किंवा ऑक्सिडेशन करतो आपण त्यालाच आपण काय म्हणतो, कंबशन. आता एक्झाम्पलच बघायचं झालं तर बघा, आता एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. एक्झाम्पल घेताना आपण कशाचं एक्झाम्पल घेऊयात, कार्बन फॉर्मेशन C2H2 इथिन घेतला आपण त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये, प्लस 5/2O2 गिव्स काय मिळते बघा आपल्याला, याच्यापासून ऑक्सिडाइज केलाय आपण हा इथिन इन इट्स गॅसियस स्टेट, त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे बघा, CO2, 2 मोल्स ऑफ CO2 कुठल्या फॉर्म मध्ये असतो, गॅसियस स्टेट मध्ये, आणि H2O इन इट्स लिक्विड स्टेट. म्हणजे हे दोन्ही कशामध्ये, स्टँडर्ड स्टेट मध्ये. म्हणजे आपण जेव्हा एखादा कंपाऊंड ऑक्सिडाइज करतो इन इट्स स्टँडर्ड स्टेट मध्ये, जेव्हा तो ऑक्सिडाइज करतो, हे काय 1 मोल ऑफ इथिन आहे. 1 मोल ऑफ इथिन आपण काय केलेलं आहे, त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये त्याचं काय केलेलं आहे, कंबशन केलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. हा जो कंबशनचा एन्थाल्पी असणार आहे या रिएक्शन मध्ये, तो काय असणार आहे, डेल्टा R ऑफ H0 इज इक्वल टू किती येतोय, -31300 किलो जूल मोल इनवर्स. काय हा, किलो जूल मोल इनवर्स. म्हणजे बघा ही पण रिएक्शन, इथं पण काय आलेलं आहे, निगेटिव्ह साइन आलेलं आहे. म्हणजे ही कसली रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन. कसली रिएक्शन होती इथं बघा, आता ही एक्झोथर्मिक रिएक्शन होती. म्हणजे काय झालेलं आहे, कंबशन झालेलं आहे C2H2 इथिन गॅसचं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. मग आता आपण काय करूया, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशनची डेफिनेशन बघायची झाली तर काय होणार आहे बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन वरती लिहिलेच आहे, डायरेक्ट काय करते तर डेफिनेशन लिहिते, एन्थाल्पी चेंज that accompanies when 1 mole of a substance in its standard state is completely oxidized.
दिलेलं आहे बघा. आता इथं डेफिनेशन आपण पुन्हा एकदा बघूया. एन्थाल्पी चेंज दॅट अकंपनीज when 1 mole of a substance in its standard state is completely oxidized. जेव्हा एखादा 1 मोल ऑफ सबस्टन्स कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतोय त्या स्टँडर्ड स्टेट मध्ये, तेव्हा जो एन्थाल्पी चेंज होतोय त्याला आपण काय म्हणतोय, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ कंबशन. हे झालं एन्थाल्पी ऑफ अ कंबशन. आता आपल्याला काय बघायचंय, आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पी फ्रॉम ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन. नेक्स्ट पॉइंट आहे आपला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन. आपल्याला काय करायचं, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वरून एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आणि एन्थाल्पी ऑफ रिएक्शनचं जे काही रिलेशन असतं ते आता बघायचं. बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड्स आर युज्ड टू डिटरमाइन स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ अ रिएक्शन. आता जेव्हा हा एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन असतो तो कशासाठी वापरला जातो, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन हा कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जातो. बघा, म्हणजे डेल्टा आर ऑफ H0 आणि डेल्टा एफ ऑफ H0 यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते आता आपल्याला बघायचंय. तर ते रिलेशन आहे ते दोन गोष्टींवर डिपेंड असतं. बघा काय असतं, काय होतं, कॅल्क्युलेशन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फर्स्ट पॉइंट आहे त्यातला. फर्स्ट पॉइंट बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन of an element. Standard enthalpy of the formation of an element is 0. जो एखाद्या कंपाऊंडचा स्टँडर्ड एन्थाल्पी असतो फॉर्मेशनचा, जेव्हा तो इलेमेंट फॉर्म मध्ये असतो, इलेमेंटचा जो एन्थाल्पी असतो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन तो काय असतो, 0. आता बघा, मी फॉर एक्झाम्पल एखादं इलेमेंट घेते, काय म्हणू आता मी, डेल्टा एफ ऑफ काय म्हणणार आहे आता मी, डेल्टा एफ ऑफ H0 काय म्हणणार आहे मी, डेल्टा एफ ऑफ H0 ऑफ H2 काय हा एक इलेमेंट आहे H2 इज इक्वल टू डेल्टा एफ ऑफ H0 Cl2 इज इक्वल टू डेल्टा एफ ऑफ H0 कार्बन घेतला. आता कार्बन इज इक्वल टू काय असणार आहे, 0. म्हणजे हे सगळे इलेमेंट फॉर्म मध्ये जेव्हा असतात तेव्हा त्यांचा स्टँडर्ड एन्थाल्पी काय असतो, 0. नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंडचं हे काय झालं, इलेमेंटचं बघितलं. आता आपल्याला काय बघायचंय, फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड. बघा नेक्स्ट सेकंड पॉइंट काय आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी of a formation of a compound, is equal to its standard enthalpy, एखाद्या कंपाऊंडच्या फॉर्मेशनचा जो एन्थाल्पी असतो, एखाद्या कंपाऊंड फॉर्मेशनचा जो एन्थाल्पी असतो तो कशा एवढा असतो, त्याचा स्टँडर्ड एन्थाल्पी एवढाच असतो. फॉर एक्झाम्पल आता आपण एक रिएक्शन घेऊया, म्हणजे बघा, डेल्टा एफ ऑफ H0 कंपाऊंड इज इक्वल टू मी काय म्हणू शकते, डेल्टा आर ऑफ H0 ऑफ कंपाऊंड. म्हणजे त्यांचा स्टँडर्ड एन्थाल्पी एवढा असतो, काय असतो,
एन्थाल्पी असतो, फॉर्मेशनचा जो एन्थाल्पी. मग अशी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं वॉटरच्या फॉर्मेशनचं. बघा त्याच्यामध्ये काय झालेलं होतं आपण बघूया. H2 प्लस हाफ O2, H2 प्लस हाफ O2 हे कसल्या स्टेटमध्ये होते, हे गॅसियस स्टेटमध्ये. त्याच्यापासून आपल्याला काय मिळालेलं होतं, H2 इन इट्स लिक्विड स्टेट. आणि तेव्हा जो डेल्टा F ऑफ H0 फॉर्मेशनचा जो एन्थाल्पी होता तो किती होता, डेल्टा F ऑफ H0 हा किती होता, -286 किलोजूल मोल इनवर्स. आता बघा ही रिएक्शन काय आहे, फॉर्मेशनची पण रिएक्शन आहे. इथं काय झालंय, 1 मोल ऑफ वॉटर आपल्याला फॉर्म झाले. परंतु आणि त्याच्याबरोबर ही रिएक्शन मी काय म्हणू शकते, ही एक रिएक्शन आहे, त्याचा मी डेल्टा आर H0 काय म्हणू शकते, डेल्टा आर ऑफ H0 रिएक्शनचा जो एन्थाल्पी तो पण सिमिलरली काय असणार आहे, -286 किलोजूल मोल इनवर्स. म्हणजे आता बघा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड. म्हणजे हे फॉर्मेशन ऑफ कंपाऊंडचा जो एन्थाल्पी आहे तोच काय स्टँडर्ड एन्थाल्पी आहे त्याचा, हे आपल्याला याच्यावरून कळतं. बरोबर आहे. आता बघा मग मी काय म्हणू शकते या बाबतीत, याच्या म्हणजे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं, काय बघितलेलं होतं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कसं दिला जातो. स्टँडर्ड एन्थाल्पी, सपोज मी एक रिएक्शन घेते आता, ए म्हणजे काय, ए मोल्स ऑफ ए प्लस बी रिएक्ट्स टू गिव्ह सी प्लस डी. बरोबर आहे. हे आपण लास्ट टाइम एक्झाम्पल बघितलेलं. मग आता हा जो रिएक्शनचा एन्थाल्पी असणार आहे तो काय असणार आहे, डेल्टा आर ऑफ H0 काय असणार आहे बघा, इज इक्वल टू काय म्हणणार आहे मी, ह्याची काय असते, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्स. हा काय असतो, रिएक्शनचा एन्थाल्पी असतो. मग आता इथं काय असणार आहे बघा, इज इक्वल टू काय म्हणतो, सी ऑफ H0C बरोबर प्लस डी ऑफ H0D ऑफ H0D मायनस काय करणार आहे मी, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्स काय होणार आहे, ए ऑफ H0A प्लस बी ऑफ H0B. बरोबर आहे. हा काय झाला, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. मग मी हे असं लिहू शकते काय, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट. बरोबर आहे. एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्स. बरोबर आहे. त्यांची एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्स असं केलेलं आहे. मग हा आपला काय होता, डेल्टा आर ऑफ H0 म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. मग आता ह्यालाच मी काय म्हणू शकते आणखी, डेल्टा एफ ऑफ H0 म्हणजे हाच काय असणार आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्शन. म्हणजे मी काय म्हणू शकते, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू डेल्टा एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्स. एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्स म्हणजे आता बघा ह्याच्यावरून आपल्याला काय कळालं, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन तो काय असतो, एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. हे दोन्ही काय असतात, सेम असतात. तर याच्यावर तुम्हाला काय करतात, एक्झाम मध्ये एक्झाम्पल्स प्रॉब्लेम्स विचारतात. फक्त तुम्हाला हे जर फॉर्म्युलेस व्यवस्थित माहित असले आणि रिएक्शन मध्ये प्लस मायनस साइन जे दिलेले असतात तो ते व्यवस्थित माहित असले तर याच्यावरून तुम्हाला ते एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येतील. सो दिस इज फॉर टुडे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट बघायचा आहे.